भाऊ, आज तुम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे, काय भावना आहेत? निश्चितच भारतीय जनता पक्षाकडून या ठिकाणी मला विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली। मी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी जो एक शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यावरती विश्वास दाखवला राज्यामधून, त्याबद्दल मी पहिल्यांदा राज्यातल्या शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो। उपेक्षित लोकांना न्याय, विस्थापित लोकांना न्याय, कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका ही देवेंद्र फडणवीसने सदैव जपलेली आहे आणि म्हणून प्रस्थापितांच्या विरोधातली लढणारी माणसं ही देवेंद्रजींनी आपली शहना म्हणून उभा केली, त्यांना ताकद दिली आणि माझ्यासारख्या खेडेगावातल्या डोंगर दरीच्या कुशीमध्ये वसलेल्या एका गावातल्या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या पोराला त्यांनी आमदार केलं, मंत्री केलं आणि आता दुसऱ्यांदा मला आमदारकीची संधी दिली। आणि निश्चित तुम्ही जर बघितलं, जे 5 उमेदवार दिलेले आहेत ते त्यांचं प्रत्येक वेगवेगळ्या घटकामध्ये खऱ्या अर्थानं त्यांचं काम आहे। मग आदरणीय आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे असतील आणि इतर आमचे 3-4 उमेदवार बघितलं तर ते संघर्षमय सगळ्यांचं जीवन त्यामध्ये आपल्याला दिसून येईल। आणि मी खरं जर बघितलं तर माझी उमेदवारी ही शेतकरी चळवळीतला एक कार्यकर्ता, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारा एक कार्यकर्ता म्हणून जरी दिली असली तरी सुद्धा प्रस्थापित मराठे या राज्यामध्ये असताना एक सामान्य कुटुंबातील मराठा समाजातील एक रयतेची बाजू घेणारा एका गरीब उपेक्षित मराठ्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी उमेदवारी दिली आणि देवेंद्रजींनी दाखवून दिलं की आम्ही वाड्यांच्या पेक्षा गावगाडे हे आमच्या जवळचे आहेत आणि गावगाड्यातली लढणारी माणसं ही खऱ्या अर्थानं या राज्याला पुढे घेऊन जायचं असेल तर ही माणसं आपल्याबरोबर असावी लागतील, ही भूमिका देवेंद्रजींनी ठेवली। आणि म्हणून मी नेहमी बोलत असताना बोलत आलो की आमचा लढा हा वाडा विरुद्ध गावगाडा आहे, प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा आमचा लढा आहे। आणि निश्चितपणानं भविष्य काळामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न, गावगाड्याचे प्रश्न आक्रमकपणे आम्ही मांडू, पण वेळ प्रसंगी आम्ही रस्त्यावरची सुद्धा लढाई लढू, कारण मला गावगाड्यानं घडवलेलं आहे, गावगाड्यातल्या मातीनं मला उभा केलेला आहे आणि म्हणून निश्चितपणानं त्या मातीसाठी लढत राहणं हा माझा धर्म आहे। उमेदवारी अर्ज भरलाय आणि दुसरीकडे सरकारच्या काळात तुम्ही एसटी बाबत मोठं आंदोलन केलं होतं, आता तुमचे सहकारी गोपीचंद पडळकर यांनी देखील पुन्हा एकदा संपाचा इशारा दिलेला आहे। एसटी ही खऱ्या अर्थानं या राज्याची रक्तवाहिनी आहे। खेड्यापाड्यातल्या दऱ्याखोऱ्यातल्या सर्वसामान्य जनतेला सुखकारक प्रवास देणारी एक व्यवस्था म्हणजे आमची ही एसटी आहे। आणि या एसटीमध्ये काम करणारा जो माझा कर्मचारी आहे हा शेतकऱ्याचा पोरगा आहे, शेतमजुराचा पोरगा आहे, 12 बुलतेदाराचा हलुतेदाराचा पोरगा आहे, शेतीवर भागत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही माणसं जीवाचं रान करून त्या ठिकाणी सुरक्षितपणे जनतेचा प्रवास घडवू म्हणजे वाहतूक करत आहेत, न्याय करत आहेत। आणि अशा माणसाला किंवा न्याय मिळाला पाहिजे, त्याला 7व्या वेतन आयोगाच्या बरोबरीनं किमान त्याला 2 पैसे तेवढे पैसे मिळणं त्याला गरजेचं आहे, ही आमची भूमिका आहे। आणि म्हणून निश्चितपणानं आदरणीय गोपीचंद पडळकरजी हे यांनी जी घोषणा केलेली आहे ही एसटी कर्मचाऱ्यांच्या खऱ्या अर्थानं हितासाठी घोषणा केलेली आहे संपाची, आणि आम्ही दोघं बरोबर आहोत आणि एसटी कर्मचाऱ्यांना या राज्यातल्या
न्याय मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय. राजू शेट्टी पीक कर्जासाठी आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये उभे आहेत. तुमच्या एक लक्षात येईल की ज्यावेळी मी सरकारमध्ये होतो त्यावेळी भाजीपाला नियमनमुक्तीचा निर्णय असेल, ऊस उत्पादक शेतकऱ्याला साखरेची आधारभूत किंमत आम्ही त्या काळामध्ये बांधून दिली, त्यामुळे 2 पैसे ऊसाला मिळायला लागले. आमच्याच काळामध्ये देवेंद्रजींच्या आम्ही कर्जमाफी त्या काळामध्ये दिली. अशा अनेक योजना म्हणजे जलयुक्त शिवारसारखी योजना त्या काळामध्ये आम्ही राबवली. आता सुद्धा सरकारनं 46,000 कोटी रुपये थकीत विजेचं बिल शेती पंपाचं 100% माफ केलेलं आहे आणि 7.5 HP पर्यंत शेती पंपाला वीज आता मोफत दिली जाणार आहे. हा निर्णय राज्यातल्या कोणत्याही जाणत्या राजा म्हणणाऱ्याला सुद्धा घेता आले नाहीत आणि त्यामुळे मला वाटतं की कोण आंदोलन करतंय कोण काय करतंय याला महत्त्व नाही. कारण आता सरकारनं दुधाचं 5 रुपये अनुदान देत असताना 3-5 फॅटला माझ्या शेतकऱ्याला 35 रुपये भाव मिळाला पाहिजे, ही भूमिका मी सरकारसमोर घेतली. काल आमची त्या संदर्भामध्ये बैठक झाली. परंतु ज्यांना काही करायचं आहे त्यांच्याविषयी मी बोलणं मला वाटतं योग्य नाही. त्यांच्या बाबतीमध्ये हातकणंगल्यातली जनता बोललेली आहे आणि जे आंदोलन करत आहेत त्यांच्यावर 2 वेळा आम्ही होतो, त्यावेळी विजय होता. 2 वेळा आम्ही बाजूला झालो. नुसता पराजयच नाही तर डिपॉझिट जप्त करण्यापर्यंत जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवली. भाऊ, विधान परिषदेची निवडणूक आधी बिनविरोध होईल असं वाटत होतं, मात्र आता आणखी उमेदवारी अर्ज 12 जण अर्ज करणार. मला वाटतं की या निवडणुकीची व्यूहरचना हे आमच्याकडून आदरणीय देवेंद्र असतील, चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, अजून वरिष्ठ भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी करत आहे. मला वाटतं ह्यात काही आता सुद्धा वेगळं काय होईल अशी विरोधकांनी अपेक्षा बाळगायचं कारण नाही, कारण मागच्या निवडणुका त्यांनी बघितलेल्या आहेत. अनेक वर्ष शेतकऱ्याचे प्रश्न मांडलेले आहेत, परंतु ज्यावेळेस तुम्हाला उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यावेळेस विरोधकाचं असं म्हणणं आहे हा तर करा शेतकऱ्यांचा अपमान आहे. तुम्हाला उमेदवारी जाहीर करण्यात आली, तुम्ही अनेक वर्ष शेतकऱ्याचे प्रश्न मांडले, पण ज्यावेळेस तुम्हाला उमेदवारी देण्यात आली त्यावेळेस विरोधकाचं असं म्हणणं आहे की सदाभाऊ त्यांना उमेदवारी दिली ते तर खरं शेतकऱ्याचा अपमान आहे. मला वाटतं की रोहित पवार हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत आणि रोहित पवार यांनी कधी संघर्ष बघितला नाही. मखमलीच्या गादीवरती लोळणाऱ्यानं शेणामोतामध्ये हात असणाऱ्या व मातीमध्ये आणि चिखल मातीमध्ये हात मागलेल्या माणसाच्या कुस्ती करायला मैदानामध्ये येऊ नये असं मी रोहित पवारांना सांगेन. अगदी टमाट्यासारखं गुलाबी गाल घेऊन तुम्ही तिथं येशीमध्ये राहता तिथंच राहावा. आमच्या दगड मातीच्या घरात जर तुम्ही घुसायला गेला तर तुम्हाला कळेल की त्या दगड मातीचा घाव काय असतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.